नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण नुकतीच पोलीस भरती प्रीवायक्यू सिरीज 2025 सुरू केलेली आहे. तर आजचा आपल्या या व्हिडिओचा आजचा घटक आहे भूमिती. भूमितीमध्ये बघा, वर्तुळ या चॅप्टरवरती पोलीस भरतीला आलेले प्रीवायक्यू क्वेश्चन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. पहिल्या नंबरचा क्वेश्चन आपल्याला लातूर पोलीसला आलेला आहे. तो प्रश्न आहे आजचा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता बघा मित्रांनो, वर्तुळ म्हणजे काय? आता बघा, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील सर्व बिंदूच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. आता बघा, एक स्थिर बिंदू घेतला, या स्थिर बिंदूला नाव दिलं आपण ए, आणि याच्या भोवती समान अंतरावर सर्व बिंदू, म्हणजे बघा जे बिंदू आपण घेत आहे या बिंदूंना जोडणारी जी कडा आहे याला म्हणू आपण वर्तुळ. आता वर्तुळामध्ये बघा, हा झाला याचा केंद्रबिंदू, आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू जर घेतला आणि यांना जोडणारी रेष म्हणजे ही राहते आपली त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय? रेडियस. आणि त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षरांनी. त्यानंतर बघा, वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष ही राहते याची जीवा. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे ही झाली याची जीवा. त्यानंतर बघा, जी जीवा वर्तुळ केंद्रामधून जाते, जी जीवा वर्तुळ केंद्रामधून जाते त्याला म्हणतो आपण याचा व्यास. व्यास म्हणजे डायमीटर, आणि व्यास दाखवतो आपण स्मॉल डी या अक्षराने. बघा, वर्तुळ केंद्र ते वर्तुळ कडांना जोडणारी रेष म्हणजे काय? त्रिज्या. त्याच्यानंतर वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय? जीवा. आणि जी जीवा बघा वर्तुळ केंद्रामधून जाते त्याला म्हणतो आपण व्यास. आता व्यास बघा मित्रांनो, त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास काय असते? त्रिज्येच्या दुप्पट. आणि बघा, व्यास काय असतो? सर्वात मोठी जीवा असते. आता इथे बघा मित्रांनो, याचा परिघ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? पहिल्या नंबरला आहे आपलं परिघ. तर बघा मित्रांनो, परिघसाठी आपलं सूत्र आहे 2πr. परिघ काढायचं सूत्र आहे आपलं 2πr. आणि बघा, दुसऱ्या नंबरला आपल्याला काढावं लागतो याचा क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे एरिया, आणि एरियाचं सूत्र आहे बघा πr². बघा, परिघ म्हणजे परिघचं सूत्र आहे आपलं 2πr, आणि क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे πr². आता पायची व्हॅल्यू बघा मित्रांनो, पायची कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते 22/7 किंवा अप्रॉक्सिमेटली 3.14. पायची व्हॅल्यू 22/7 किंवा अप्रॉक्सिमेटली 3.14. एक तर 22/7 वापरा किंवा 3.14 वापरा. या क्वेश्चन मध्ये बघा मित्रांनो, आपल्याला क्षेत्रफळ विचारला आहे आणि क्षेत्रफळ सूत्र आहे आपलं πr². आता इथे बघा, क्षेत्रफळ पाय म्हणजे किती? 22/7. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7 गुणिला आर. आरचा वर्ग. आर म्हणजे काय? त्रिज्या. आणि त्रिज्या दिली आहे मित्रांनो आपल्याला 7 सेमी. त्याचा करावा लागतो आपल्याला वर्ग. म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो, 7 गुणिला 7 आरचा वर्ग. वर्ग करताना काय करतो आपण? एका संख्येला दोनदा गुणतो, म्हणजे काय केलं? 7 गुणिला 7. आता इथे बघा, 7 कॅन्सल. शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 22 गुणिला 7. आणि 22 गुणिला 7 जर केलं, 22×7 154. बघा, याचं एकक दिला आपल्याला सेंटीमीटर मध्ये, त्रिज्या दिली आहे सेंटीमीटर मध्ये. तर आपलं उत्तर येणार आहे बघा 154 सेंटीमीटर किंवा 154 सेमी. या ठिकाणी बघा, ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर राहणार आहे. चला दुसरा क्वेश्चन बघूया. दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, अहिल्यानगर पोलीसला आला प्रश्न. हा वाला प्रश्न आपला आहे, एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती सेमी असेल? आता बघा, व्यास दिला आपल्याला 14 सेमी. तर बघा, त्रिज्याच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. व्यासला जर अर्ध केलं तर काय भेटणार आहे आपल्याला? त्रिज्या. म्हणून या ठिकाणी बघा, त्रिज्या बरोबर 7 सेंटीमीटर. व्यास आहे आपला 14 सेंटीमीटर. व्यासला अर्ध केलं, व्यासचा अर्ध किती आहे? 14च्या अर्ध 7. त्रिज्या आली आपली 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला काढायचा आहे वर्तुळाचा परिघ. आणि परिघसाठी तुम्हाला सूत्र दिलं आहे, परिघ बरोबर 2πr. परिघचं सूत्र आहे 2πr. या ठिकाणी बघा, 2 जशा तसे गुणेला पायची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली आहे 22/7. म्हणून पायच्या ठिकाणी घ्यायचं आपल्याला
22/7 गुणिला आर, आर म्हणजे त्रिज्या आणि त्रिज्या आहे आपली 7 सेंटीमीटर. आता याला सॉल्व्ह करायचं. बघा या ठिकाणी छेदामध्ये 7 आहे, इकडे गुणाकारामध्ये 7 आहे. 7 7 कॅन्सल, काय शिल्लक राहिलाय 2 गुणिला 22. 2 गुणिला जर 22 केलं 22 दोन्ही 44. याचा बघा एकक आहे सेंटीमीटर, त्रिज्या दिली आपल्याला सेंटीमीटर, तर आपला परिघ येईल 44 सेंटीमीटर किंवा याला आपण म्हणू आपण सेमी. बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येते. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आपल्याला अहिल्यानगर पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका वर्तुळाचा परिघ 88 मीटर आहे. एका वर्तुळाचा परिघ 88 मीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल. आता बघा आपल्याला सुरुवातीला व्यास काढण्यासाठी काय काढायला लागेल, याची त्रिज्या. परिघ आपल्याला दिला आहे, तर परिघचं सूत्र आपल्याकडे आहे परिघ बरोबर 2πr. परिघ बरोबर 2πr. आता परिघ दिला आपल्याला 88 मीटर. परिघच्या ठिकाणी काय ठेवायचा, परिघ किती आहे 88 बरोबर 2च्या ठिकाणी 2 जशास तसे. त्याच्यानंतर बघा पाय, पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणाकारामध्ये बघा आर, आर म्हणजे काय त्रिज्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी, बघा 2r बरोबर काय रे डी. 2r बरोबर डी म्हणजे बघा त्रिज्येची जर दुप्पट केली तर आपल्याला काय भेटते व्यास, म्हणून 2r बरोबर काय डी. म्हणून या ठिकाणी लिहू आपण डी गुणिला 22/7 आणि इकडे काय राहतो आपल्याकडे परिघ आहे 88. आता बघा बरोबरच्या साईडला 22/7 आहे, बरोबरच्या या साईडला काय होते त्याचा व्यस्त, म्हणून या ठिकाणी होईल 88 गुणिला 7/22 बरोबर इकडे शिल्लक राहिला डी आणि डी म्हणजे काय आपला व्यास. आता याला काय करायचं सॉल्व्ह. वरती गुणाकारामध्ये 88 आहे, खाली भागाकारामध्ये 22 आहे. डायरेक्ट 22 ने 88 ला भाग जातो. 22 1 22, 22 चोक 88 आणि 4 गुणिला 7 केलं 7 चोक 28. एकक आपलं मीटर मध्ये आहे, म्हणून काय येईल इथे 28 मीटर बरोबर डी आणि डी म्हणजे काय व्यास. तर बघा ऑप्शन नंबर 3 28 मीटर आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला मित्रांनो तिसरा क्वेश्चन बघूया. चौथा क्वेश्चन बघा. चौथ्या नंबरचा क्वेश्चन आपल्याला मुंबई चालक 2024 ला प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न आहे दोन वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 3/4 आहे, तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती. आता मित्रांनो बघा त्रिज्येचे गुणोत्तर दिले असता आपल्याला परिघाचे गुणोत्तर काढणे, त्रिज्येचे गुणोत्तर दिले असता आपल्याला क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढणे. दिलं काय आपल्याला इथे त्रिज्यांचे गुणोत्तर, त्रिज्यांचे गुणोत्तर आणि काढायचं काय आपल्याला त्याच्या परिघाचे गुणोत्तर, परिघाचे गुणोत्तर. आता बघा मित्रांनो त्रिज्येचे गुणोत्तर किती दिले आपल्याला 3/4 आणि काय करायचं आपल्याला परिघाचे गुणोत्तर. नेहमी या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जेवढे त्रिज्येचे गुणोत्तर राहणार आहे तेवढंच आपल्या परिघाचे गुणोत्तर राहणार आहे. त्रिज्येचं गुणोत्तर दिलं आपल्याला 3/4, म्हणून बघा परिघाचे गुणोत्तर सुद्धा किती राहणार आपलं 3/4. जेवढे त्रिज्येचं गुणोत्तर राहील तेवढंच बघा परिघाचे सुद्धा गुणोत्तर राहील. जर तुम्हाला त्रिज्येचं गुणोत्तर दिलं असता, जर आपल्याला क्षेत्रफळाचं जर गुणोत्तर विचारलं या ठिकाणी, इथे बघा क्षेत्रफळाचे गुणोत्तर, तर या ठिकाणी बघा त्रिज्येचं गुणोत्तर आहे 3/4, तर 3/4चा काय करायचा सरळ वर्ग करायचा. 3चा वर्ग काय येतो 9 आणि 4चा वर्ग किती येतो 16. म्हणून बघा त्रिज्येचे गुणोत्तर दिले असतात, जर आपल्याला क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिले असेल तर काय करायचं त्रिज्येच्या गुणाकाराचा काय करायचा वर्ग करायचा. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. परिघाचे गुणोत्तर काय असते त्रिज्येचे गुणोत्तर आणि परिघाचे गुणोत्तर दोन्ही काय असते सारखे असते, आणि क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते याच्या वर्गाच्या पटीमध्ये असते. म्हणून बघा 3/4 ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे, याची कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा मित्रांनो हा क्वेश्चन आपल्याला नाशिक शहर पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 5/7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. बघा याच्या अगोदरच्याच क्वेश्चन मध्ये आता याची कन्सेप्ट बघितली होती आपण. जर आपल्याला याच्या त्रिज्याचे गुणोत्तर दिले आहे आणि काढायचं आपल्याला याचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर, काय दिलं होतं त्रिज्येचे गुणोत्तर किती आहे इथे 5/7 आणि काढायचं आपल्याला क्षेत्रफळाचे गुणोत्तर. जर त्रिज्येचे गुणोत्तर दिले असता क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर आपल्याला काढायचे असेल तर काय करायचं यायचा वर्ग. म्हणून या ठिकाणी बघा
5चा वर्ग येतो 25 आणि 7चा वर्ग 49. बघा त्रिज्येचं गुणोत्तर दिलाय 5/7, विचारलाय क्षेत्रफळाचे गुणोत्तर 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग येतो 49. जर तुम्हाला त्रिज्येचे गुणोत्तर दिले असतात, जर आपल्याला परिघाचे गुणोत्तर विचारले तर काय असते, त्रिज्येचे गुणोत्तर आणि परिघाचे गुणोत्तर दोन्ही गोष्टी सारख्या असतात. आणि त्रिज्येचे गुणोत्तर दिले असतात, क्षेत्रफळाचे जर गुणोत्तर विचारले तर याच्या वर्गाच्या पटीमध्ये असतात. म्हणून 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49. कुठे ऑप्शन मध्ये 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6व्या नंबरचा क्वेश्चन आपल्याला ठाणेला आला आहे. ठाणे पोलीससाठी हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन आहे आपला, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारे रेषाखंडास काय म्हणतात. आताच तुम्हाला पहिल्या नंबरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. एक काय घेतला होता आपण, वर्तुळ आणि वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय असते, त्याची जीवा. बघा वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू घेऊन त्यांना जोडणारी रेष म्हणजे काय, जीवा. त्याच्यानंतर इथे आपण वर्तुळ केंद्र घेतला होता आणि एक घेतला होता वर्तुळावरचा बिंदू. वर्तुळ केंद्र ते वर्तुळ कडेवरील बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय घेतली, ते आपण त्रिज्या. त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर. त्याच्यानंतर बघा एक घेतली ते आपण याची जीवा. जी जीवा वर्तुळ केंद्रामधून जाते त्याला म्हटलं होतं आपण याचा व्यास, आणि व्यास दर्शवतो आपण स्मॉल डी नी. ही झाली याची जीवा. वर्तुळ केंद्र ते वर्तुळ कडाला जोडणारी रेष म्हणजे काय, त्रिज्या. आणि जी जीवा वर्तुळ केंद्रामधून जाते त्याला म्हटलं होतं आपण याचा व्यास. आणि व्यास हा सर्वात लांबीचा असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून या ठिकाणी आपण घेतलं होतं 2r बरोबर काय, डी. आणि आपल्या प्रश्नामध्ये विचारलाय तुम्हाला, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात. तर या ठिकाणी आपण वर्तुळाचे दोन बिंदू घेऊन एक रेष जोडली आणि याला काय म्हणतो आपण, जीवा. आता या प्रश्नाचं उत्तर येणार जीवा. ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा 6व्या नंबरचा क्वेश्चन. 7व्या नंबरचा क्वेश्चन आपल्यासाठी राहणार आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 30% ने वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल. हा क्वेश्चन बघा धाराशिव जिल्हा चालक पोलीसला 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 30% ने वाढल्यास क्षेत्रफळ शेकडा किती टक्केने वाढेल. त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे. इथे बघा क्षेत्रफळ बरोबर 2r प्लस r चा वर्ग भागिला 100. बघा क्षेत्रफळ शेकडा काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे, 2r प्लस r चा वर्ग भागिला 100. आता बघा r म्हणजे काय रे, त्रिज्या 30% ने वाढत आहे. तर म्हणून या ठिकाणी r बरोबर काय होणार, 30%. r बरोबर 30%. आणि सूत्रामध्ये बघा मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या 30% ने वाढली, या ठिकाणी काय वाढली म्हणून आपण या ठिकाणी प्लस घेतलं. जर त्रिज्या 30% ने कमी झाली म्हटलं तर या ठिकाणी आपण मायनस घेतलं असतं. कमी झाली म्हटलं तर मायनस घ्या, वाढली म्हटलं तर प्लस घ्या. चला सॉल्व्ह करू याला. बघा 2 जशा तसे गुणिला r म्हणजे काय 30% वाढली आहे म्हणून या ठिकाणी r किती घेऊ, 30 प्लस r म्हणजे काय त्रिज्या किती टक्के वाढली आहे, 30% ने. म्हणून काय घ्यायचं इथे 30 चा वर्ग भागाकारामध्ये काय 100. बघा 30 गुणिला 2 किंवा 2 गुणिला 30 जर केलं किती येते 60 प्लस 30 चा वर्ग 900 भागाकारामध्ये 100. 60 प्लस 900 भागाकारामध्ये 100. आता इथे बघा वरचे 2 झिरो आणि खालचे 2 झिरो काय झाले, कॅन्सल. काय झालं 60 प्लस 9 बरोबर बघा 69. काय विचारलं आपल्याला, क्षेत्रफळ. याची त्रिज्या आपल्याला कशामध्ये दिली, टक्केमध्ये दिल्या. म्हणून बघा 69% ने काय क्षेत्रफळ आपलं वाढेल. 69%. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार आहे. चला समोरचा क्वेश्चन पाहू. बघा 8व्या नंबरचा क्वेश्चन दिला आपल्याला, छत्रपती संभाजीनगरला हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन आहे, एका गाडीच्या टायरचा परिघ 2.5 मीटर असेल तर त्या गाडीला 1 किमी अंतर जाण्यास टायरचे किती फेरे होतील. आता बघा मित्रांनो, हा आहे काय आपला एका गाडीचा टायर कसा आहे रे, वर्तुळाकृती आहे. आता वर्तुळाकृती आहे, त्याला फेरे जाण्यासाठी काय जायला लागेल, याचा एक परिघ पूर्ण करावा लागेल. फेरा म्हणजे काय, एक परिघ. आता दिला आपल्याला एका गाडीच्या टायराचा परिघ किती दिला आपल्याला 2.5 मीटर, आणि त्या गाडीला 1 किमी अंतर जाण्यासाठी टायरचे किती फेरे
पूर्ण करावे लागतील. आता बघा याचा एक फेरा म्हणजे काय रे, याचा परीघ. आणि परीघ किती दिला आपल्याला, 2.5 मीटर. परीघ दिला आपल्याला 2.5 मीटर, म्हणजे एका फेऱ्यामध्ये जवळपास हा 2.5 मीटर अंतर काय करेल, पूर्ण करेल. आणि आपल्याला टोटल अंतर किती जायचं या ठिकाणी, 1 किमी. किमीचं जर आपण मीटर मध्ये करायचं आहे, 1 किमी बघा, 1 किमी बरोबर किती, 1000 मीटर. 1 किमी बरोबर किती, 1000 मीटर. आणि बघा एका फेऱ्यामध्ये किती जातो आपण, 2.5 मीटर. म्हणून या ठिकाणी बघा 1000 भागेला जर आपण 2.5 मीटर केलं तर आपल्याला टोटल किती फेरे त्यानं कंप्लीट केले हे आपल्याला मिळणार आहे. म्हणून बघा फेरे बरोबर 1000 भागेला 2.5. आता इथे बघा 1000 जसा तसे लिहून घेऊ. इथे खाली एक घर सोडून काय पॉइंट आहे, काय करायचा, 1 0 वरती वाढून द्यायचा आणि खाली काय लिहायचे, इथे 25 खालचा पॉइंट वरती घेतला. आता कितीने भाग जाईल, 25 ने डायरेक्ट भाग जातो. 25 1 25, 25 चोक 100, म्हणजे बघा 400 फेरे. बघा एका किलोमीटर मध्ये तो जवळपास 2.5 मीटर परीघ असलेल्या चाकाने टोटल 400 फेरे तो काय करेल, पूर्ण करेल. एकदम इझी क्वेश्चन होता. चला समोरचा क्वेश्चन पाहू. बघा सोलापूर शहर पोलीसला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 1.26 मीटर व्यासाचे एक वर्तुळ 500 वेळा फिरल्यास टोटल किती अंतर कापेल. आता बघा 1.26 मीटर काय दिला आहे, त्याचा व्यास. व्यास म्हणजे काय रे, 2r बरोबर d काय होतो व्यास. आणि व्यास किती दिला आपल्याला इथे, 1.26 मीटर. 1.26 मीटर व्यासाचे एक वर्तुळ 500 वेळा फिरल्यास किती अंतर कापेल. त्यासाठी काय काढायला लागेल आपल्याला, इथे परीघ. परीघचं सूत्र काय आहे, 2πr. परीघचं सूत्र आहे आपलं 2πr. 2r म्हणजे काय, डी आपल्याला दिलाय किती, 1.26. म्हणून घ्यायचं 1.26 गुणिला पाय. पायची व्हॅल्यू किती राहते, 22/7. म्हणून या ठिकाणी किती, 22/7 गुणिला किती फेरा, किती वेळा जायचं आपल्याला, 500 वेळा. म्हणून गुणाकारामध्ये बघा इथे 500. 500 काय रे, फेरे. म्हणून या ठिकाणी बघा फेरे. सूत्र तयार झालं आपलं, परीघ बरोबर 2πr गुणिला फेरे. 2r म्हणजे काय, व्यास. व्यास म्हणजे काय, डी. म्हणून या ठिकाणी 2r ची व्हॅल्यू घेतली आपण 1.26 गुणिला पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला तो 500 वेळा फिरते, म्हणजे 500 फेरे तो पूर्ण करतो. म्हणून गुणाकारामध्ये 500. आता याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आता इथे 1.26 आहे, याला बघा पॉइंट नंतर इकडे किती 2 घर आहे, म्हणून काय करायचं, छेदामध्ये इथे 2 0 वाढून द्यायचे. गुणिला 22/7 गुणिला 500. आता इथे बघा भागाकारामध्ये काय 100. भागाकार इकडे गुणाकारामध्ये बघा 2 0 आहे. खालचे भागाकारातले 2 0 आणि गुणाकारातले 2 0 काय होते, कॅन्सल. आता बघा 7 ने 126 ला भाग जातो. 7 1 7, किती शिल्लक राहिले आहे, 5. किती झाले, 56. 7 1 7, 7 8 56. म्हणजे इथे किती आलाय, 18. या ठिकाणी बघा शिल्लक राहिलाय 18 गुणिला 22 गुणिला 5. 18 गुणिला 22 गुणिला 5. आता काय याचा गुणाकार करायचा, 18 दुनी 36, 36 6 उरले किती 3. त्यानंतर 18 दुनी 36, 36 आणि 3 किती रे, 39. गुणाकारामध्ये बघा इथे शिल्लक राहिले आहे 5. 396 गुणिला 5. आता बघा 5 ने 6 ला गुणाचा, 5 6 30, 30 किती 0 उरले किती 3. त्याच्यानंतर 5 9 45 आणि 3 किती 48, 48 8 उरले 4. 5 3 15, 15 आणि 4 19. बघा 1980 मीटर बघा टोटल अंतर तो पार करेल. म्हणजे बघा 500 वेळा तो फिरल्यास त्याचा परीघ दिला होता, व्यास दिला होता 1.26 आणि बघा 500 फेऱ्यामध्ये तो टोटल 1980 मीटर काय करेल, पार करेल. ऑप्शन नंबर बघा 2 आपल्या 9व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला समोरचा क्वेश्चन बघू. बघा मित्रांनो 10व्या नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला, एका वायराला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या 56 सेमी, त्याच वायरला चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. आता इथे बघा पहिले काय एक वायर आहे, वायराला काय करायचं आपल्याला, वर्तुळाकार आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा त्याची त्रिज्या दिली आहे आपल्याला वर्तुळाची, त्याच नंतर त्याच वायराला बघा चौरस करायचा आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, वर्तुळाचा
वर्तुळाचा परिघ आणि बघा चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बघा जेवढा वर्तुळाचा परिघ राहणार तेवढाच काय राहणार आहे वर्तुळाची परिमिती आणि वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिली आहे त्रिज्या दिली असता जर आपल्याला याचा परिघ काढायचा असेल तर परिघसाठी तुम्हाला सूत्र दिलं आहे परिघ बरोबर 2 पाय r आणि त्रिज्या आपल्याला दिली आहे 56 सेमी r आहे r म्हणजे काय त्रिज्या किती आहे 56 सेमी आता याला सॉल्व्ह करायचं बघा 2 गुणिला 22/7 गुणिला r म्हणजे किती त्रिज्या त्रिज्या किती आहे रे 56 सेमी बघा 2 गुणिला 22/7 गुणिला 56 7 ने डायरेक्ट 56 ला भाग जातो 7 1 7 7 8 56 काय शिल्लक राहिला इथे 2 गुणिला 22 गुणिला 8 2 गुणिला 22 22 दोन्ही किती होतो 44 गुणिला 8 आता काय करायचं आहे 44 गुणिला 8 8 ने डायरेक्ट 44 ला गुणायचं 8 चोक 32 2 उरले किती 3 8 चोक 32 आणि 3 35 म्हणजे बघा 352 सेमी मध्ये दिला आहे परिघ आपल्याला सेंटीमीटर मध्ये येणार आहे बघा 352 सेंटीमीटर काय आला आपला वर्तुळाचा परिघ आणि जेवढा वर्तुळाचा परिघ राहील तेवढाच बघा चौरसाची काय राहणार आहे परिमिती राहणार आहे म्हणून बघा इथे चौरसाची परिमिती किती आली इथे 352 आता काय दिलं आपल्याला त्यात वायराला काय करायचं आपल्याला चौरस करायचा आहे त्या चौरसाचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून बघा चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू बघा चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिला बाजू आपण चौरस शिकलेला आहे चौरसाची परिमिती आहे 4 गुणिला बाजू परिमिती किती आहे इथे 352 बरोबर 4 जशा तसे बाजू काढायची आहे म्हणून काय बाजू जशाच तशी आता इथे बघा बरोबरच्या या साईडला 4 कशामध्ये आहे गुणाकारामध्ये 4 ला जर आपण इकडे आणलं तर गुणाकारातले 4 काय होते रे इकडे भागाकारामध्ये येते म्हणून बघा 352 भागेला 4 बरोबर बाजू 352 भागेला 4 गुणिले बरोबर काय बाजू आता 352 ला 4 ने भाग द्यायचा बघा 4 8 32 किती शिल्लक राहिले इथे 3 त्यानंतर 32 ला आणखी 4 ने भाग द्यायचा 4 8 32 बघा 88 सेंटीमीटर बरोबर काय बाजू 88 सेंटीमीटर बरोबर बाजू आता बघा आपल्याला चौरसाची एक बाजू भेटली आहे त्याच्यावरून आपल्याला काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपल्याकडे सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग बाजू आली आहे आपल्याकडे 88 सेंटीमीटर म्हणून काय करायचं 88 चा वर्ग बघा आता वर्ग कोण्या पद्धतीने करतो आपण शॉर्ट ट्रिक आहे त्याची 8 चा वर्ग घ्यायचा सुरुवातीला 8 चा वर्ग 64 त्याच्यानंतर दुसऱ्या 8 चा वर्ग 64 त्यानंतर 8 गुणिला 8 8 = 64 64 ची दुप्पट जर केली की ते 128 म्हणून या ठिकाणी 128 त्याची काय करायची बेरीज 4 8 × 6 14 4 हात चाल 1 4 × 2 6 आणि 1 7 आणि 6 आणि 1 7 किती आलं रे 77 44 क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ काय असते नेहमी वर्गाच्या पटीत राहते म्हणून याचं युनिट काय येईल सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणतो आपण चौरस सेमी बघा या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागते क्वेश्चन दिला होता आपल्याला एक वायर आहे वायराला सुरुवातीला वर्तुळाकार करायचं म्हणून काय घेतला वर्तुळाचा परिघ त्याच्यानंतर ह्या वायराला काय केलं आहे चौरस करायचा आहे म्हणून काय करायचं चौरसाची परिमिती जेवढा वर्तुळाचा परिघ राहील तेवढीच चौरसाची परिमिती राहील परिघाचं सूत्र आहे 2πr याच्यामध्ये काय केलं आपण याचे व्हॅल्यू टाकलेले आहे आणि आपलं बघा परिघ आला आहे 352 कशाचा परिघ आला आहे वर्तुळाचा वर्तुळाचा जेवढा परिघ राहील तेवढेच काय राहील चौरसाची परिमिती म्हणून या ठिकाणी चौरसाची परिमिती घेतली आपण 352 चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू चौरसाची परिमिती काढायचं सूत्र आहे 4 गुणिला बाजू म्हणून 352 बरोबर 4 गुणिला बाजू 4 इथे गुणाकारात आहे भागाकारात आले 352 ला आपण 4 ने भाग दिला 88 सेंटीमीटर बघा चौरसाची भेटली आपल्याला बाजू आणि बाजू भेटल्यास आपल्याला काढायचं होतं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग बाजू दिला आपल्याला 88 88 चा वर्ग केला किती आलाय 1744 याला याचं क्षेत्रफळ नेहमी बघा चौरस सेमी मध्ये राहते त्रिज्या आपल्याला सेंटीमीटर मध्ये भेटली बाजू सेंटीमीटर मध्ये भेटली तर काय भेटते चौरस सेंटीमीटर बघा या लेवलचा क्वेश्चन होता याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या नेक्स्ट क्वेश्चन बघू चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ
बघा 11व्या नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्याला नागपूर पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती. आता बघा त्रिज्या आपल्याला दिली आहे 28 सेमी आणि काढायचा काय आपल्याला परिघ, म्हणून बघा परिघाचं सूत्र आपल्याकडे आहे परिघ बरोबर 2πr. परिघचं सूत्र आहे 2πr. दोन जशास तसे पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणिले r म्हणजे त्रिज्या. त्रिज्या दिली आपल्याला 28 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी घ्यायचे 28. आता बघा 2 गुणिले 22/7 गुणिले 28. 7 इथे भागाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये 28 आहे. 7 ने डायरेक्ट 28 ला भाग जातो. 7 × 7 7 चौक 28. शिल्लक करायला आहे 2 गुणिले 22 गुणिले 4 याचा काय करायचा गुणाकार. 22 दोन्ही 44 आणि 44 गुणिले 4. बघा 4 चौक 16 6 उरला 1 4 चौक 16 आणि 17. 44 गुणिले 4 जर केलं तर भेटलं आपल्याला 176. त्रिज्या आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिली आहे म्हणून याचं युनिट राहील 176 सेंटीमीटर. याला मराठीत म्हणतो आपण सेमी. इझी क्वेश्चन होता. या पद्धतीने परिघाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. उत्तर आलं आपलं 176 सेंटीमीटर. बघा किती आहे 176 सेमी. पहिल्या नंबरचा ऑप्शन राहणार. चला समोरचा क्वेश्चन बघू. बघा 12व्या नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला. हा नंदुरबार जिल्हा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून त्याच्या जीवेची लांबी बघा 24 सेमी आहे. जीवेची लांबी किती दिली आपल्याला 24 सेमी. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर आपल्याला काढायचे आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचा. या पद्धतीने आपण एक वर्तुळ काढला आहे, इथे एक घेतला आहे केंद्रबिंदू. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं जीवा. जीवा म्हणजे काय होते वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय वर्तुळाची जीवा. जीवा किती दिले आपल्याला इथे 24 सेमी. जीवा किती दिले आहे 24 सेमी. त्यानंतर बघा जीवेची लांबी 24 सेमी आहे तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढायचे आपल्याला. आता बघा हे जर आपण केंद्र घेतलं हे जीवे म्हणजे बघा जीवेचे केंद्रापासूनचे अंतर आपल्याला काढायचे आहे. याला आपण x घेऊ. आता बघा मित्रांनो त्रिज्या एका वर्तुळाची त्रिज्या काय दिली आहे 13 सेंटीमीटर आणि त्रिज्या म्हणजे काय वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडणारी रेष म्हणजे काय त्रिज्या. आता बिंदू आपण हा घेऊ ज्या ठिकाणी जीवा जोडलेली आहे. या पद्धतीने आपण काढली याची त्रिज्या आणि त्रिज्या किती दिली आपल्याला इथे 13 सेंटीमीटर. याचा बघा जीवा दिली आपल्याला 24 सेंटीमीटर आणि ज्या ठिकाणी बघा जीवेला केंद्रबिंदू पासून एक रेष जोडली हे अंतर आपल्याला काढायचं आहे म्हणून या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण तयार झाला आहे. म्हणून बघा या 24 ला जर आपण दोन भागामध्ये डिवाइड केलं तर इथून या ठिकाणी पर्यंतचं अंतर राहणार आहे इथे 12 सेंटीमीटर आणि इथून एवढं राहणार आहे 12 सेंटीमीटर. म्हणून बघा इथे काटकोन त्रिकोण भेटला आणि काटकोन त्रिकोणाचा पाया भेटला आपल्याला. हा झाला खालची बाजू राहते इथे पाया. पाया बरोबर घेतला 12 सेंटीमीटर. त्यानंतर बघा केंद्रापासून जीवेपर्यंतचे अंतर काढायचं आहे म्हणून याला आपण x घेऊ आणि ज्या ठिकाणी त्रिज्या जोडली आहे त्रिज्या भेटली आपल्याला 13 सेंटीमीटर आणि काटकोन त्रिकोणाची त्रिज्या म्हणजे काय झालं याचा आता कर्ण आणि कर्ण भेटला आपल्याला 13 सेंटीमीटर. कर्ण दिला असता पाया दिला असता जर आपल्याला एक बाजू काढायची राहिली काटकोन त्रिकोणाची त्याच्यासाठी एक सूत्र वापरतो पायथागोरसचा प्रमेय. चला मित्रांनो बघूया पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय काय काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आता बघा कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. आता कर्ण आपल्याला दिलाय कर्ण किती आहे 13 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी कर्णच्या खाली कर्ण 13 आहेत. कर्णचा वर्ग म्हणजे काय 13चा वर्ग. त्यानंतर पाया दिला आपल्याला 12 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं 12चा वर्ग प्लस उंची काढायची आहे. उंची काय घेतली आपण x म्हणून बघा या ठिकाणी x² जशास तसं. आता बघा 13चा वर्ग किती येतो 169 बरोबर 12चा वर्ग किती येतो 144 म्हणून घ्यायचं इथे 144 प्लस आपल्याला उंची काढायची आहे. उंची म्हणजे काय x म्हणून x² जशास तसा. आता इथे बघा 169 मायनस 144 बरोबर इकडे शिल्लक राहते x² आणि 169 मधून काय करायचं 144 वजा करायचे. बघा 9तून 4 गेले किती राहते 5. 6तून 4 गेले किती राहते 2. एकातून 1 0 म्हणजे काय 25. म्हणून बघा 25 बरोबर x²
आता 25 बरोबर x स्क्वेअर काढायचा आहे. 25 कितीचा वर्ग आहे? 5चा. म्हणून बघा x बरोबर काय असते? x म्हणजे काय? उंची. आणि उंची बरोबर बघा 25चा वर्गमूळ किती आहे? 5 सेंटीमीटर. म्हणून बघा उंची आली आपल्याला 5 सेंटीमीटर. उंची काय घेतली होती आपण? x किती आलेली इथे? 5 सेंटीमीटर. आणि बघा केंद्रापासून तर जीवेचे अंतर म्हणजेच काय होती आपली उंची. म्हणजे केंद्राचे जीवेपासून तर अंतर म्हणजे काय आली? उंची. उंची आली आपल्याला 5 सेंटीमीटर. ही झाली जीवेची केंद्रापासूनची अंतर 5 सेंटीमीटर. कुठे आहे 5 सेंटीमीटर? ऑप्शन नंबर 2. चला मित्रांनो समोरचा क्वेश्चन बघूया. 13व्या नंबरचा क्वेश्चन आहे. नागपूर ग्रामीण पोलीसला आलेला आहे हा. बघा काय म्हणते प्रश्न. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिला आपल्याला 2.1 मीटर. चाकाचा व्यास किती दिला आपल्याला इथे? 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले एकूण अंतर किती? आणि जर आपल्याला अंतर काढायचं असते त्याच्यासाठी काढत असतो आपण नेहमी परीघ. आणि परीघचं सूत्र आहे परीघ बरोबर 2 पाय r. आता या ठिकाणी तुम्हाला व्यास दिला आहे. व्यास म्हणजे काय रे? 2r. तुम्हाला सांगितलं आहे 2r बरोबर काय रे? d. d किती दिला आपल्याला? 2.1 मीटर. म्हणून 2r ची व्हॅल्यू काय घ्यायची डायरेक्ट इथे? 2.1 गुणिले पायची व्हॅल्यू किती येते? 22/7. आणि किती आहे? 250 फेरे. म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करायचं? फेरे. एकूण अंतर काढायचं आहे म्हणून काय? 2 पाय r गुणिले फेरे. 2r म्हणजे काय? व्यास. व्यासची व्हॅल्यू किती आहे? 2.1 मीटर. म्हणून 2.8 घेतली. त्याच्यानंतर पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. म्हणून 22/7 घेतली. गुणिले फेरे. फेरे किती आहे इथे? 250. म्हणून काय घेतलं इथं? फेरे 250. आता मित्रांनो बघा इथे 2.1 आहे तर याला बघा 21/10 लिहू शकतो. एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून काय केलं? छेदामध्ये 1 0 वाढून दिला. 10 झाले. गुणिला 22/7 गुणिला इथे काय? 250. आता इथे बघा भागाकारामध्ये 1 0 आहे. गुणाकारामध्ये तिकडे 1 0 आहे. 0 0 काय होते? कॅन्सल. त्याच्यानंतर बघा 7 ने डायरेक्ट 21 ला भाग जातो. 7 1 7 7 1 21. काय शिल्लक राहिला आहे? 3 गुणिला 22 गुणिला 25. आता बघा सुरुवातीला 3 गुणिला 22 22 3 66. म्हणून 66 गुणिला 25. आता काय करायचं? 66 गुणिला 25. 25 ने डायरेक्ट भाग जातो. 25 सक 150. 150 0 उरले किती? 15. त्याच्यानंतर 25 सक 150. 150 आणि 15 किती रे? 165. म्हणजे बघा 1650 मीटर एकूण अंतर जाईल किंवा एकूण अंतर पार करेल. आता बघा इथे मीटर मध्ये आहे. इथं ऑप्शन कशामध्ये दिले आपल्याला? किमी मध्ये. आपल्याला मीटर मध्ये उत्तर आलेलं आहे पण ऑप्शन मध्ये कशाचं आहे? किमी मध्ये. म्हणून बघा मीटरचं किमी मध्ये करताना आपण काय करतो? नेहमी या ठिकाणी 1000 ने काय करतो? भाग देतो. 1 किमी म्हणजे किती? 1000 मीटर. आपल्याकडे मीटर आहे 1650 म्हणून या ठिकाणी आपण 1000 ने भाग दिला. आता बघा वरचा 1 0 खालचा 1 0 काय करा? कॅन्सल. त्याच्यानंतर बघा छेदामध्ये किती 0 उरले आहेत? 2 0. म्हणून या ठिकाणी काय करायचं? डावीकडे 2 घर सोडून दशांश द्यायचा. 1.65. 2 0 होते म्हणून डावीकडे 2 घरून काय घर सोडून दिला आपण दशांश. म्हणजे बघा 1.65 किमी अंतर तो काय पार करेल. 1.65 किमी. ऑप्शन नंबर 4. बघा या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 14 नंबरचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. हा मुंबई पोलीसला हा क्वेश्चन आलेला आहे. प्रश्न आहे आपला एका वर्तुळाचा परिघ 110 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आता या ठिकाणी आपल्याला व्यास काढायचा आहे. बघा परिघ दिला आपल्याला 110 म्हणून या ठिकाणी काय घ्यायचा? परिघ. परिघचं सूत्र आहे आपल्याकडे 2 पाय r. परिघचं सूत्र आहे 2 पाय r. परिघ दिलाय किती? दिलाय 110. परिघच्या ठिकाणी परिघ घ्यायचा 110. 2 जशास तसे गुणिला पायची व्हॅल्यू किती राहते? 22/7. म्हणून या ठिकाणी घ्यायचं 22/7 गुणिला आपल्याला व्यास काढायचा आहे r काढायचा म्हणजे काय? r जशास तसा. आता तुम्हाला माहित आहे 2r म्हणजे काय होते? व्यास. 2r म्हणजे काय? d. d म्हणजे काय? व्यास. 2r म्हणजे काय? या ठिकाणी डायरेक्ट आपण d ठेवू. त्यानंतर बघा इकडे काय? 110 गुणिला गुणाकारामध्ये इकडे 22/7 आहे. बरोबरच्या या साईडला आलात काय होते? त्याचा व्यस्त. व्यस्त म्हणजे काय होते? खालची संख्या वर जाते आणि वरची संख्या खाली. म्हणजे काय होईल? 22/7 आहे तर इथे काय होईल? 7/22. आणि 2r म्हणजेच काय होते? d. म्हणून या ठिकाणी आपण घेतला d. आता बघा 110 गुणिला 7 भागेला 22 आणि 22 ला डायरेक्ट 110 ला
भाग जातो. 22 एक 22, 22 पंच 110. काय शिल्लक राहिलाय 5 गुणिले 7 याचा गुणाकार केला 5 7 35. बघा याचं एकक होतं सेंटीमीटर, म्हणून बघा याची बाजू किंवा व्यास सुद्धा काय येणार आहे सेंटीमीटर मध्ये. 35 सेंटीमीटर बरोबर डी, आणि डी म्हणजेच काय व्यास. बघा कुठे आहे पहिल्या नंबरचा ऑप्शन, ऑप्शन नंबर 1 35 सेमी. या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतो. चला पुढचा क्वेश्चन पाहू. बघा 15व्या नंबरचा क्वेश्चन आहे. मीरा वाईनकराला हा क्वेश्चन आलेला आहे. प्रश्न आहे आपला, एका मिनी बसचा चाकाचा व्यास दिला आपल्याला 0.7 मीटर. आता व्यास म्हणजे काय होतं 2r, 2r म्हणजे काय रे डी, डी म्हणजे काय व्यास, व्यास किती दिला इथे 2.7 मीटर. त्यानंतर बघा त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल. आता अंतर कापणे म्हणजे काय रे आपल्याला परिघ काढणे, म्हणून या ठिकाणी परिघचं सूत्र आपल्याला माहित आहे. परिघ बरोबर काय 2 पाय r, आणि आपल्याला फेरे दिले आहे म्हणून काय घेतो गुणाकारामध्ये आपण फेरे. अंतर काढायचं आहे 2 पाय r, परिघाचं सूत्र गुणेला किती फेरे कापतो तुम्हाला, म्हणून काय केलं गुणाकारामध्ये फेरे. आता बघा 2 जशाच तसे, पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणेला r म्हणजे त्रिज्या, किंवा आपण डायरेक्ट 2r घेऊ इथे. 2r ची व्हॅल्यू म्हणजे काय व्यास, व्यास दिला आपल्याला किती इथे 0.7 मीटर, आणि पायची व्हॅल्यू किती इथे 22/7 गुणेला फेरे, फेरे किती आपल्याकडे 5000, म्हणून या ठिकाणी फेरेच्या ठिकाणी फेरे, गुणाकारामध्ये फेरे घेतले तेव्हाच आपल्याला एकूण अंतर मिळेल. आता इथे 0.7 आहे, बघा इथे काय होईल 710 गुणेला 22/7 गुणेला 5000. आता इकडे 1 0 आहे, भागाकारामध्ये गुणाकारामध्ये सुद्धा 0 आहे, 1 0 1 0 काय होतो कॅन्सल. त्याच्यानंतर इकडे वरती 7 आहे, गुणाकारामध्ये भागाकारात 7 आहे, 7 7 झाले कॅन्सल. शिल्लक राहिला आपल्याकडे बघा 22 गुणेला 500, आणि 22 गुणेला 5 जर केलं 22 पंच 110, उरलेले किती 2 0, म्हणजे बघा 11000 मीटर बघा त्याने टोटल अंतर पार केलं. आता बघा ऑप्शन बघा इथे उत्तर आलं आपलं मीटर मध्ये, ऑप्शन मध्ये सर्व कशामध्ये दिले आहे किलोमीटर मध्ये. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे मिटरचं जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल किमी मध्ये तर काय करतो आपण याला 1000 ने भाग देतो, म्हणून काय होईल या ठिकाणी 11000 किती आला 11000 हे मीटर मध्ये आहे, याचं किमी मध्ये करायचं आहे, भाग्याला किती रे 1000. 1 2 3 0 कटले, वरचे सुद्धा 3 0 कटले, शिल्लक काय राहिलं इथे 11 किमी. तो टोटल अंतर काय करेल इथे पार करेल. बघा ऑप्शन नंबर 4 11 किमी. ती बस काय करेल टोटल 11 मीटर अंतर काय करेल पार करेल. चला समोरचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आहे आपला, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती. पुन्हा परिघवरती क्वेश्चन आहे, परिघाचं आपल्याला सूत्र माहित आहे, परिघ बरोबर 2 पाय r. परिघचं सूत्र आपलं 2 पाय r. आता परिघच्या ठिकाणी परिघ घ्यायचा किती आहे 616 बरोबर 2 जशा तसे गुणेला पायची व्हॅल्यू 22/7 गुणेला काय करायची आहे वर्तुळाचा परिघ क्षेत्रफळ दिलं आपल्याला आणि परिघ काढायचा आहे. बघा सॉरी क्षेत्रफळ दिलं आहे, क्षेत्रफळाचं सूत्र काय रे पाय r स्क्वेअर. क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r स्क्वेअर. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे, काळाचा आपल्याला परिघ आहे, क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याकडे आहे पाय r स्क्वेअर. क्षेत्रफळच्या ठिकाणी काय घ्यायचं क्षेत्रफळ किती आहे क्षेत्रफळ 616 बरोबर पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणेला r. r म्हणजे त्रिज्या दिली आहे आपल्याला नाही, म्हणून काय करायचं त्रिज्या काढून घ्यायची इथे, म्हणून r स्क्वेअर जशाच तसा. बघा 616 गुणिले आता बरोबरच्या साईडला काय रे 22/7 कशामध्ये गुणाकारामध्ये, बरोबरच्या साईडला आलं काय होते त्याचा व्यस्त, म्हणून या ठिकाणी होईल 7/22 बरोबर r स्क्वेअर. आता डायरेक्ट किती इथे 2 आहे इथे 2 आहे 6 आहे, समसंख्या आहेत काय राहील 2 ने भाग जाईल, बे 1 बे बे 1 बे. त्याच्यानंतर इथे किती 2×6 त्याच्यानंतर जातो का भाग नाही, 2×8 16 किती आलं 308. आता बघा 11ला डायरेक्ट 308 ने भाग जातो, 11 1 11 11 2 22 30 मधून 22 गेले किती 8 उरते, किती झाले 88. 11 8 88 म्हणजे किती उरला आपल्याकडे 28 गुणेला 7 बरोबर r चा वर्ग. 28 गुणेला 7 बरोबर r चा वर्ग, r म्हणजे
त्रिज्या. आता याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. 7 8 56, 56 6 उरले किती 5, 7 2 14, 14 5 19, 196 बरोबर आर स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, आर. 196 कितीचा वर्ग आहे रे, 14चा. म्हणून बघा आर बरोबर 14. एकक आपल्याला सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून बघा त्रिज्या सुद्धा येईल आपली सेंटीमीटर मध्ये. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या बरोबर 14 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं, आपल्याला याचा परीघ काढायचा आहे. परीघ साठी सूत्र आपल्याला परीघ बरोबर 2 पाय आर. परीघचं सूत्र आपल्याला 2 पाय आर. क्षेत्रफळसाठी पाय आर स्क्वेअर आणि परीघसाठी आहे 2 पाय आर. म्हणून या ठिकाणी 2 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर म्हणजे त्रिज्या. आणि त्रिज्या किती आली आपल्याकडे आता 14 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी घेतला आहे 14. बघा 2 गुणिले 22/7 गुणिले 14. 7 डायरेक्ट 14 भाग जातो, द्या. 7 1 7, 7 2 14. काय शिल्लक राहिला आहे, 2 गुणिले 22 गुणिले 2. 22 2 44 आणि 44 2 किती 88. बघा या ठिकाणी परीघ आला आपला 88 सेंटीमीटर. सेंटीमीटर किंवा याला म्हणून आपण सेमी. या पद्धतीने बघा कोणताही क्वेश्चन आला जे बेसिक राहते त्या बेसिकच्या आधारावरती आपल्याला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. क्षेत्रफळासाठी सूत्र वापरायचं आहे पाय आर स्क्वेअर. त्याच्यावरून काढली आपण त्रिज्या. त्रिज्या दिली असता काय काढायचं, आता आपल्याला परीघ. परीघसाठी सूत्र घेतलं आपण 2 पाय आर आणि आपला परीघ आला आहे 88 सेंटीमीटर. ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, पहिला नंबरचा ऑप्शन आहे 88 सेंटीमीटर. दुसरा आहे 88 चौरस सेंटीमीटर. येणार का, नाही. ऑप्शन आला आहे आपलं पहिलं 88 सेमी. चला समोरचा क्वेश्चन पाहू. बघा मित्रांनो 17 नंबरचा आपला क्वेश्चन आहे. एका कारच्या चाकाची त्रिज्या 1 फूट आहे. त्याच्यामध्ये बघा 7 चक्कर मध्ये ते चाक किती अंतर कापेल. आणि अंतर कापेल म्हटलं तर आपल्याला काढायला लागते याची परिमिती. परिमिती किंवा म्हणा याला परीघ. परीघचं काय सूत्र आहे रे, 2 पाय आर. आणि काय चक्कर म्हणा फेरे म्हणा, म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये काय फेरे. बघा आता त्रिज्या दिली आपल्याला 1 फूट, म्हणून काय घ्यायचं 2 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर म्हणजे काय त्रिज्या. त्रिज्या किती आहे रे 1 फूट, म्हणून काय घ्यायचं इथे गुणाकारामध्ये 1. आणि चक्कर किती आहे 7, म्हणून गुणाकारामध्ये 7. फेरे म्हणा किंवा चक्कर म्हणा. आता इथे काय म्हणलं 2 गुणिले 22/7 गुणिले 1 गुणिले 7. इथे भागाकारामध्ये 7 आहे, इथे गुणाकारामध्ये 7 आहे. 7 7 काय होते डायरेक्ट कॅन्सल. त्याच्यानंतर बघा काय उरलं 2 गुणिले 22 गुणिले 1 2 गुणिले 22 किती 44. आणि 44 गुणिले 1 किती 44. म्हणजे बघा 44 सेंटीमीटर काय आला आपला परीघ. परीघ आला म्हणजे टोटल त्याने काय केलं 7 फेऱ्यामध्ये त्यांनी 44 सेंटीमीटर अंतर पार केलं. सॉरी फूटमध्ये आहे म्हणून काय येईल इथे फूट. बघा एकक आपल्याला इथे फूटमध्ये दिला आहे, म्हणून त्याचं टोटल अंतर काय येईल 44 फूट. आणि बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 44 फूट. चला समोरचा क्वेश्चन बघू. काय 18व्या नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघा मित्रांनो. गोंदिया जिल्हा पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 18 सेमी लांब 14 सेमी रुंद आयताच्या अंतर्गत बनवलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता बघा मित्रांनो आयत हा वर्तुळ आणि आयत दोन्ही घटकावर हा प्रश्न बनतो. या ठिकाणी बघा काय दिला आपल्याला, सुरुवातीला एक आयत दिला आहे. या पद्धतीने एक आयत काढला. आता बघा मित्रांनो आयताला काय 2 गोष्टी असतात. एक तर असतो याची लांबी, ही वरची बाजू काय झाली याची लांबी. त्याच्यानंतर ही जी उभी बाजू आहे ही झाली याची रुंदी. लांबी आणि रुंदी. तर प्रश्न पहा 18 सेमी लांब, लांबी किती आहे 18 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे 14 सेंटीमीटर. याच्या अंतर्गत बनलेल्या वर्तुळ म्हणजे याच्या काय करायचं आपल्याला अंतर्गत भागामध्ये काय करायचं, इथे एक वर्तुळ तयार करायचं आहे. याला एक देऊ आपण केंद्रबिंदू. बघा एक आयत काढला, आयताची लांबी दिली आहे 18 सेंटीमीटर, रुंदी दिली आपल्याला 14 सेंटीमीटर. याच्या अंतर्गत भागामध्ये एक वर्तुळ काढायचं आहे. या पद्धतीने एक वर्तुळ आपण काढला आणि याच्यावरून बघा आपल्याला या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आता इथे बघा या वर्तुळामध्ये आपण एक केंद्रबिंदू घेतला आणि बघा जी जीवा केंद्रबिंदूतून जाते याला काय म्हणतो आपण याचा व्यास. म्हणजे बघा ही वर्तुळ कडा आणि ही वर्तुळ कडा, वर्तुळावरचे 2 बिंदू जोडलेली जी रेष राहते ते काय राहते जीवा. जर जीवा वर्तुळ केंद्रामधून गेली तर ती काय म्हणते त्याचा व्यास. आता बघा वर्तुळाचा व्यास आणि आयताची रुंदी दोन्ही काय सारखे आहे. रुंदी जर 14 सेंटीमीटर असेल तर याचा व्यास किती राहील 14 सेंटीमीटर.
व्यास राहील 14 सेंटीमीटर. व्यास जर 14 असेल तर त्रिज्या आर किती होणार इथे 7 सेंटीमीटर. त्रिज्या भेटली आपल्याला याची 7 सेंटीमीटर आणि त्याचा काढायचा आपल्याला क्षेत्रफळ. आणि क्षेत्रफळसाठी सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी बघा पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आपल्याला किती भेटली आता 7 सेंटीमीटर. त्याचा काय करायचा वर्ग म्हणून 7 गुणिले 7. आता इथे बघा 22/7 गुणिला 7 गुणिला 7 7 7 कॅन्सल. शिल्लक राहिलाय 22 गुणिला 7. 22 7 किती रे 154. क्षेत्रफळ आपल्याला बघा एकक दिला याचं सेंटीमीटर मध्ये म्हणून बघा 154 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा याला म्हणून आपण चौरस सेमी. या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टॅकल करता येतो. जेवढं बेसिक राहते बेसिकच्या आधारेच प्रश्न बनत असतात. बेसिक जर आपल्याला व्यवस्थितपणे माहीत असलं तर कोणत्याही पद्धतीने प्रश्न आला तर आपल्याला सॉल्व्ह करता येतो. तर चला समोरचा क्वेश्चन बघू. बघा छत्रपती संभाजीनगरला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे आपला एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. दिला आहे आपल्याला परिघ आणि परिघ दिला असता आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. त्याच्यासाठी लागते आपल्याला त्रिज्या आणि त्रिज्या जर काढायचं असेल तर आपल्याला परिघाचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. म्हणून बघा परिघ बरोबर परिघाचं सूत्र आहे 2πr. परिघाचं सूत्र आहे 2πr. आता परिघ दिला आपल्याला 176 सेमी. परिघच्या ठिकाणी परिघ ठेवू. परिघ किती आहे 176. त्याच्यानंतर बरोबरच्या साईडला 2 जशाच तसे पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला त्रिज्या आपल्याला काढायची आहे. मग त्रिज्या काय करायची जशाच तशी ठेवायची. बघा इकडे 176 गुणिला आता इथे 2 कशामध्ये गुणाकारामध्ये. तर बरोबरच्या या साईडला काय येईल भागाकारामध्ये येईल. बरोबरच्या या साईडला काय गुणाकारामध्ये. इकडल्या जर साईडला आणलं तर 2 काय येईल इथे भागाकारात येईल. त्याच्यानंतर बघा इथे 22/7 गुणाकारामध्ये आहे. बरोबरच्या या साईडला आलं काय होते त्याचा व्यस्त म्हणजे काय होईल इथे 7/22 बरोबर आर म्हणजे काय त्रिज्या. आता याला काय करायचं सॉल्व. बघा 22 ने डायरेक्ट 176 ला भाग जातो. 22 1 22 22 8 176 22 8 176. त्यानंतर इथे 8 आले इथे 2 आहे. 2 ने 8 ले भाग जातो. बेकबे बेचोक 8 आणि काय शिल्लक राहिलाय 4 गुणिला 7. 4 गुणिला 7 बरोबर आर. 4 गुणिला 7 केलं 7 चोक 28. बघा 28 सेंटीमीटर बरोबर आर म्हणजे काय त्रिज्या. त्रिज्या भेटली आपल्याला 28 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचं याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळसाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळसाठी सूत्र वापरतो आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. आणि पायची व्हॅल्यू राहते इथे 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आपल्याला भेटली आहे 28 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी घ्यायचं 28 चा वर्ग 28 गुणिला 28. आता याला काय करायचं सॉल्व करायचं. बघा 7 1 7 7 चोक 28. काय शिल्लक राहिलं रे 22 गुणिला 4 गुणिला 28. 22 गुणिला 4 गुणिला 28. याचा काय करायचा गुणाकार. 22 चोक किती 88 गुणिला 28. आता काय करायचं 88 गुणिला 28. बघा इथे करू 88 गुणिला 28. सुरुवातीला 8 ने काय करायचं गुणाचं. 8 8 64. 64 किती 4 उरले 6. 8 8 64. 64 आणि 6 किती 70. एक घर सोडून द्यायचं. 82 16. 16 6 उरला 1. 82 16 ने किती 17. याची काय करायची रे बेरीज. हे झाले 4 6 7 आणि 7 14 4 उरला 1. 1 ने किती 10. किती आलं रे 2464. म्हणून या ठिकाणी बघा 2464. त्रिज्या कशामध्ये आली होती सेंटीमीटर मध्ये. म्हणून याचं क्षेत्रफळ येईल सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणून आपण चौरस सेमी. बघा या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. परिघ दिला होता. परिघसाठी सूत्र वापरलं 2πr. परिघ वरून आपण काढली याची त्रिज्या आणि त्रिज्या माहित असताना आपल्याला काढायचं होतं वर्तुळाचे क्षेत्रफळ. त्याच्यासाठी सूत्र वापरलं आहे पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये बघा आपण किमती ठेवल्या आणि क्षेत्रफळ भेटलं आपल्याला मित्रांनो 2464 चौरस सेमी. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये 2464 काय आहे उत्तर आपलं राहणार आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मित्रांनो 20व्या नंबरचा क्वेश्चन आपल्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला हा प्रश्न आलेला आहे.
प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आपल्याला काय करायचा बनवायचा आहे आणि त्याच्या एका बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे। आता बघा या ठिकाणी काय होईल, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा काय असतो परिघ, वर्तुळाचा परिघ बरोबर काय रे समभुज त्रिकोणाची काय परिमिती। बघा जेवढा वर्तुळाचा परिघ राहील तेवढीच समभुज त्रिकोणाची काय राहणार आहे परिमिती राहणार आहे। आता बघा वर्तुळाच्या परिघचं सूत्र आपल्याला माहित आहे 2 पाय r, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2 पाय r, r म्हणजे त्रिज्या, त्रिज्या आपल्याला दिली आहे किती 21 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी घ्यायची 21। बघा 2 जशास तसे पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले r म्हणजे त्रिज्या किती आहे 21, 2 गुणिले 22/7 गुणिले 21। आता काय 7 ने डायरेक्ट 21 ला भाग जातो, 7 1 7, 7 3 21, काय शिल्लक राहिला आहे 2 गुणिले 22, 22 दोन्ही किती 44 गुणिले 3, या ठिकाणी काय होते 3 चोक 12 2 उरला 1 3 चोक 12 1 13, 132 बरोबर बघा काय भेटलं आपल्याला वर्तुळाचा परिघ, आणि वर्तुळाचा परिघ कशाच्या बरोबर आहे समभुज त्रिकोणाच्या परिघाच्या बरोबर आहे, आणि समभुज त्रिकोणाचा परिघ आता आपल्याला या ठिकाणी भेटला आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला बघा या एका समभुज त्रिकोणाची आपल्याला बाजू काढायची आहे। आता बघा समभुज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे काय आहे 3 गुणिले बाजू, कारण की समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून बघा याची परिमिती काढताना सर्व बाजूंची आपल्याला बेरीज काढावी लागते, आणि सर्व बाजूची बेरीज म्हणजे काय रे 3 गुणिले बाजू, कारण समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात म्हणून बघा समभुज त्रिकोणाची परिमिती याचं सूत्र आहे बघा 3 गुणिले बाजू, 3 गुणिले बाजू, आणि बघा आपल्याला याच्या एका बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे। त्यासाठी बघा परिघ किंवा परिमिती आली आपल्याकडे आता 132 म्हणून या ठिकाणी 132 ठेवला आहे, 3 जशास तसे गुणिले बाजू काढायची आहे म्हणून बाजू जशास तसं। आता बरोबरच्या साईडला 3 कशात आहे गुणाकारामध्ये, बरोबरच्या या साईडला आलं कशात येईल भागाकारामध्ये, म्हणजे काय होईल इथे 132/3 बरोबर शिल्लक राहिला आपल्याकडे इथे बाजू। आता बघा 132 ला 3 ने भाग द्यायचा, 3 1 3, 3 चोक 12, किती राहिले शिल्लक 1, त्याच्यानंतर 3 1 3, 3 चोक 12 म्हणजे किती आलं इथे 44 युनिट कशामध्ये होतं याचं सेंटीमीटर मध्ये, त्याची बाजू कशी राहील 44 सेंटीमीटर बरोबर बाजू। बघा मित्रांनो या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। वर्तुळाची त्रिज्या दिली होती, त्याच्यावरून वर्तुळाचा परिघ आणि समभुज त्रिकोणाचा परिघ दोनाचा एक परिघ राहणार आहे सारखा राहणार आहे। वर्तुळाचा परिघ काढला आपण 2 पाय r, 132 आला, 132 काय समभुज त्रिकोणाची परिमिती तुम्हाला सांगितलं आहे समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात म्हणून सूत्र वापरलं आपण 3 गुणिले बाजू, समभुज त्रिकोणाची परिमिती आहे परिघ आला आपला परिमिती आली आहे 132 बरोबर 3 गुणिले बाजू, याला सॉल्व केलं आपल्याला बाजू भेटली आहे 44 सेंटीमीटर। या पद्धतीने बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 20 क्वेश्चन PYQ आलेले सॉल्व केलेले आहेत। याच्यानंतर बघा मित्रांनो जसं समभुज त्रिकोण आहे, चौकोन आहे, वृत्तचिती आहे, दंडगोल आहे, या पद्धतीने बघा व्हिडिओ आपले दररोज येत जाणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। थँक्यू सो मच।